प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि ही स्त्री त्या पुरुषाला घडवते. नेमकं आपल्यासोबत आहे जिने या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशाभरात जिचं नाव चर्चेत आहे, ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या सौभाग्यवती सौ नीलमताई राणे. ताई नमस्कार. नमस्कार. ताई काय सांगाल, यावेळीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना उमेदवारी मिळाली, त्यानंतर आपलं संपूर्ण राणे कुटुंब जे आहे ते अगदी प्रचारात दिसत आहे, त्याच्यामध्ये आपला देखील मोठा वाटा दिसतोय. काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण आहे? वातावरण तर चांगलंच आहे. BJPला पोषक असंच वातावरण आहे आणि आम्ही म्हणाल तर मी तरी 5 एप्रिलपासूनच इथे प्रचाराला सुरुवात केली असं म्हणेन. जरी त्यांचं नाव डिक्लेअर झालं नव्हतं तरी पण आम्हाला खात्री होती की राणेसाहेबांनाच तिकीट मिळेल. त्यापरीने आम्ही 5 तारखेपासूनच मी प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि प्रचार म्हणाल, मी प्रचार जो काय आतापर्यंत चालू केला आहे तो अगदी राणेसाहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासूनच चालू केला आहे. त्यामुळे मला काही ते नवीन नाही आहे की प्रचार. फक्त यावेळेस एक आहे की रत्नागिरीही प्रचार करायला लागला, जसा मागच्या वेळेस निलेशच्या वेळीही केलेला आहे. आणि यावेळेस राणेसाहेबांच्या वतीने मी तो प्रचार महिलांमध्ये जाऊन करते आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो. एक सौभाग्यवती म्हणून, एक अर्धांगिनी म्हणून आपण या संपूर्ण दोन्ही मतदारसंघामध्ये फिरता. मात्र राणेसाहेबांचा एक आक्रमक स्वभाव असा जो आहे आणि आपला कुठेतरी मावळ स्वभाव जो आहे हा या मतदारसंघात पाहायला मिळतो. काही कार्यकर्ते जे आहेत ते थेट भेटत नाहीत, मात्र तुमच्याशी संपर्कात असतात, असं देखील पाहिलं आहे चित्र. याबद्दल काय? आक्रमक म्हणता येणार नाही, पण स्वभाव तसा त्यांचा थोडासा असा हे आहे, म्हणतो ना, थोडासा तडकाफडकी बोलणारा असा स्वभाव आहे. त्यामुळे आणि हे इथल्या सिंधुदुर्गमधल्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला आत्तापर्यंत त्यांचा स्वभाव माहिती झालेला आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे काही नाही, समजा आपलं साहेबांकडे समजा काही बोलता नाही आलं तर ते माझ्याकडे येऊन ते प्रश्न त्यांचे सोडून घेतात किंवा मी मग माझ्या परीने त्यांना सांगून त्यांना ते प्रश्न सोडवायला लावते. हे अगदी आता 35 ते 40 वर्षापासून चालू आहे, हे काय आत्ताचंच नाही आहे. पण कार्यकर्ता हा आता राणेसाहेबांना चांगला जाणून आहे. त्यांनी आता त्यांच्या सगळ्यांनी मिळूनच हे आतापर्यंतच्या निवडणुका त्यांना जिंकून दिलेल्या आहे. त्यामुळे त्यांना असं कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यांचा स्वभाव तसा असल्यामुळे ते त्यांच्यावर हे करत नाही. पण मला असं एक वाटतं की त्यांचं नाही काम झालं तर आपण आपल्या परीने सोडवण्याचा मी प्रयत्न करते. निश्चितच महिला भवनच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाला. मात्र जर आपण दुसरीकडे पाहिलं तर रत्नागिरीमध्ये यापासून अनेक महिला ज्या आहेत ते वंचित राहिलेल्या आहेत. अजूनही त्या मतदारसंघामध्ये काही महिला ज्या आहेत त्या अद्यापर्यंत बाहेर देखील पडताना दिसत नाही. याबद्दल काय, आपण त्या प्रचारसंघामध्ये फिरलात, यापूर्वी आपण रत्नागिरी मतदारसंघामध्ये देखील प्रचार केला, याबद्दल काय? नक्कीच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्हा हा फार तसा तरी मला असं वाटतं की फार मागे राहिलेलं आहे. कारण आज जरी बचत गटाचं मी काम करत असले तरी तिथल्या बचत गटांमध्ये त्यांनी बचत गट स्थापन केले, पण बिचाऱ्या त्या ज्या काही वस्तू बनवतात त्याला मालाला उठाव नाही किंवा मार्केट नाही आणि तशी सोयी तिथल्या कोणी केलेली नाही किंवा तिथल्या म्हणा तिथले कोणी असतील कार्यकर्ते म्हणा, जे कोण तिथे स्थानिक पदाधिकारी असतील तसा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला नाही. पण मला असं वाटतं मी जसं इथे थोडं माझ्या परीने जसं काम मला बचत गटातर्फे करता आलं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तसंच रत्नागिरीमध्ये मी करण्याचा प्रयत्न करेन. कारण शेवटी दोन्ही जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे दोन्ही जिल्हे लोकसभेमध्ये येतात. त्यामुळे त्याही महिलांसाठी करायची. आता मी जेव्हा फिरते प्रचारासाठी तेव्हा ते भरपूर प्रमाणात महिलांचं तेच हे असतं की आमच्या मालाला मार्केट नाही. त्यामुळे मार्केटची जी काही व्यवस्था असेल ती मात्र येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला जे काही माझ्या परीने म्हणा राणेसाहेबांची मदत घेऊन मला ते करावं लागेल. निश्चितच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण निश्चितच प्रयत्न कराल. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. मात्र जर आपण पाहिलं तर युवा नेतृत्व म्हणून आपल्या दोन्ही मुलांकडे पाहिलं जातं. आपले दोन्ही मुलं, त्याच्यामध्ये नितेश राणे असतील आणि त्याचप्रमाणे निलेश राणे असतील, हे देखील या प्रचाराच्या रणनीतीमध्ये आहेत. आपली अशी चर्चा होते का की कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्यांचा देखील असाच आक्रमक स्वभाव जो आहे तो राणेसाहेबांकडून त्यांना मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. मात्र त्यांचा राग जो आहे तो क्षमवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी ज्यावेळी संपर्क येतो त्या संदर्भात आपण कधी बोलणं होतं का या निवडणुकीच्या दरम्यान? बोलणं रोज होतं असं जेव्हा भेटतात. पण काय होतं, मी जर समजा इथे सिंधुदुर्गात असले तर ती
दोघं रत्नागिरीत असतात, कधी नितेश इथे असतो, त्यामुळे इकडे तिकडे होतं, पण बोलणं फोनवर तरी होतं. आणि मला जे दिवसभरात काय वाटतं मला की इथल्या युवा वर्गाबद्दल म्हणा, किंवा मला जो काय दिवसभरात माझ्यासमोर जे कोणी येतात तरुण मुलं, तर त्यांचे काही जे प्रश्न असतील ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमचं बोलणं एकदा दिवसभरात करतो आम्ही चौघंही म्हणायला गेला तर त्यावेळेस हे प्रश्न मी त्यांना सांगते. आणि स्वभाव म्हणाल तर वडिलांचा जसा स्वभाव आहे तसा दोघांचाही आहे, पण वेगवेगळे आहेत ते. आता कसं आहे, शेवटी ब्लडमधूनच येतं ते असं म्हणतात, पण तेही तशीच, दोघंही तशीच आहेत. जिल्ह्यासाठी आज भरपूर त्यांनी केलेलं आहे. नितेश जवळजवळ 10 वर्ष आमदार आहे, निलेश तर अगदी जवळजवळ पहिली 5 वर्ष तो खासदार म्हणून निवडून आला, तेव्हापासून वयाच्या 28व्या वर्षापासून तो जिल्ह्यामध्ये काम करतोय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यामुळे मला ह्यावेळेस त्याच्या त्या 3 वर्षाच्या निवडणुकी ज्या त्याने निवडणुका लढवल्या त्याचाही मला असं वाटतं फायदा झाला. कारण जिथे जिथे मी अगदी तळागाळात म्हणजे खूप लांब लांब गावं आहेत तिथं गेले, तिथेही निलेशची नाव घेत होते की निलेश साहेब आले, आमच्यासाठी हे केलं, आमच्यासाठी ते केलं, मदत केली. तर हे ऐकून फार बरं वाटतं. स्वभाव जरी हे बघा सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात, त्यामुळे प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतं. पण आता राजकारणात पडल्यावर ती मुलं दोन्ही प्रगल्भ झाली आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे काम ते माहिती आहे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे ती दोघंही करत असतात. पण आम्ही रोज बोलून चौघंही म्हणा आम्ही आपसात बोलून प्रश्न सोडवत असतो. एक आई म्हणून आणि एक पत्नी म्हणून मला सांगा, जिल्ह्याचा विकास झाला असं आपण म्हणतोय, पण विरोधक याच्यावर टीका करतायत. मात्र यावर उत्तर देताना विरोधकांना काय? विरोधक ही टीका करणारच हो. आणि विकास हा असतो हा अगदी 5-10 वर्षात होणारा नसतो. तशी आज राणेसाहेबांनी थोडं थोडं जे करत 35 वर्षात विकास जो करत आणला आहे जिल्ह्याचा, तसाच आता तो रत्नागिरीला करायचा असेल तर लोकांनी थोडा वेळ पण द्यायला पाहिजे. आज तुम्ही म्हणाल विकास रत्नागिरी जिल्ह्यात मग का नाही झाला? 10 वर्ष लोकांनी विरोधी खासदाराला निवडून दिलं, का नाही? लोकांनी आता जाऊन एक तरी काम सांगावं की त्या राऊतांनी एक तरी काम केलंय, समोर लोकांसमोर दिसण्यासारखं एक काम असावं. पण मला असं वाटतं त्या विरोधकांना, म्हणजे जे विरोधक जे खासदार आहेत त्यांना दुसरं आमच्या कुटुंबावर टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही नाही आहे असं मी समजते. कारण शेवटी त्यांना एक फक्त राणेसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे नुसती टीका करत बसायची. तो विकासाला त्यांचा काही म्हणतात ना ते शून्य आहे त्या बाबतीमध्ये. कारण मी आज काल तर सौंदळ या गावात गेले, अक्षरशः 2-2 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागत होतं. रस्ता नाही, काही नाही, वीज बरोबर व्यवस्थित नाही, रेंज नाही फोनला, म्हणजे टॉवरही नाहीत. आता टॉवरसारखी कामं तर ते सहज करू शकतात दिल्लीमध्ये, मला असं वाटतं दिल्लीतून, पण तेही नाही. तर मला असं वाटतं त्याने विकासावर काय केलं तेवढंच बोलावं. आता टीका करण्यात आणि आता तुमचं तसं काही राहिलेलं नाही. 7 मे नंतर तुम्हाला ते कळेल तुम्ही काय केलं आणि त्याचा तुम्हाला लोकांनी काय त्याचं उत्तर दिलं हे कळेल असं. त्यामुळे आम्हाला असं वेगळं आज आम्ही चौघांनी तेच ठरवलं आहे की आपण काय विकास करणार आहोत ना ते बोलायचं आहे लोकांशी. मोदींनी काय विकास केला आहे तो सांगायचा आहे गेल्या 10 वर्षामध्ये. आणि महिलांचं म्हणाल तर महिलांना इतक्या योजना दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही काय करायच्यापेक्षा सरकारने इतक्या योजना दिल्या त्या योजना मात्र महिलांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही एवढं आज जरी आम्ही बघितलं ना तरी खूप काहीतरी केलं आहे असं वाटतं. कारण योजनांचा फायदा हा प्रत्येक महिलेला पोचायला हवा, त्यामुळे तसा तो पोचला आहे की नाही आणि त्यामार्फत आम्ही हे सगळं बघत असतो. बाकी तुमच्या समोरूनचा उमेदवार काय बोलतो, टीका करतो, काय करतो त्याच्याकडे लक्ष देणं आम्ही हे मानत नाही. एक शेवटचा प्रश्न, या मतदारसंघात रत्नागिरीच्या तुलनेत महिलांचा समावेश जास्त आहे असं आपण पाहिलं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे जे उमेदवारीच्या रूपाने आता आहे यांना किती मताधिक्य मिळेल असं आपल्याला वाटतं? मला तर वाटतं 2 ते 2.5 लाखांनी मतांनी निवडून यायला हवे असं माझं स्वतःला असं वाटतं. कारण त्यांचं कामच तसं आहे. आणि जर रत्नागिरी जिल्ह्याला जर विकास हवा असेल तर आत्ता म्हणजे ह्या आज तारखेपर्यंत तरी आम्हाला चित्र तिथे दिसतंय की लोक जिथे आम्ही जातो, विशेषतः मी महिलांमध्ये जाते तेव्हा तेच सांगतात की विकास हवा आहे आणि 2 हाताला काम हवं. आज बेरोजगारी आहे, युवा वर्ग शिकून घरात बसलेला आहेत, नोकऱ्या नाही आहेत. ते मोठा प्रश्न राणे साहेबांबरोबर समोर तोच असणार आहे. याच्यानंतर मला असं वाटतं की बेरोजगारांना नोकरी देणं आणि त्यामुळे मला असं वाटतं घर कुटुंब सुखी राहिलं, 4 पैसे घरात आले, घर कुटुंब सुखी राहिलं तर मला नाही वाटत लोकांची दुसरी काही जास्त अपेक्षा असेल. शेवटी रस्ते, पाणी, वीज ह्या गोष्टी होतच राहतात,
बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो घेऊन जर राणेसाहेबांनी पुढे काम केलं आणि ते करतील असं मला विश्वास आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मला असं वाटतं 2-2.5 लाखांनी मतांनी ते निवडून येतील. तर निश्चितच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण सदैव पाठीशी राहणार. तर आपले पती आणि आपल्या मुलांसमवेत बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो निश्चितच मार्गी लावणार असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी नीलम राणे यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.